हॅलो एव्हरीवन. सगळ्यात आधी तुम्हा सगळ्यांना सॉरी, कारण खूप दिवस झालं मला एकही व्हिडिओ यूट्यूबला टाकता आला नाही. पण मी छोटे छोटे व्हिडिओ बनवून ठेवलेले आहेत आणि उद्यापासून मी नक्की प्रयत्न करेल की माझ्या यूट्यूब चॅनलवर एकतरी छोटासा ब्लॉग असावा. बाकी तर हा आजचा ब्लॉग असणार आहे माझ्या मम्मीच्या बड्डेचा. हो, काल माझ्या आईचा बड्डे होता आणि त्यानिमित्ताने मी तिला छोट्याशा डेटवर घेऊन गेलेले होते. आता गिफ्ट तर नेहमीच देतो म्हणून मी प्लॅन केला होता एक छोटीशी डेट तिच्यासाठी. बट ती डेट आहे ना जी मी प्लॅन केली होती ती सक्सेसफुल पूर्णपणे नाही झाली. मग काय झालं नक्की हे बघण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ नक्की बघावा लागेल. आणि दुसरी गोष्ट, आईला आवडणारा गाजरचा हलवा मी काल बनवला होता आणि जर तिला आवडला तर मला तिच्याकडून A ग्रेड मिळाला असं मी समजेल. कारण माझ्या मम्मीला खूपच कमी असं जणांचं जेवण आवडतं, कारण ती खूपच काय म्हणतात मला समजलं नाही, पण तिला खूपच छान असं जेवण आवडतं. सो चला बघूया गाजरचा हलवा आणि डेट कशी झाली. सो चला. दिसायला तर छान दिसतो आहे गाजरचा हलवा. पॅक करून मी गेले होते मम्मीकडे आणि आता मम्मीने शिकवलेला गाजरचा हलवा मी सासरी जाऊन कसा केलेला आहे हे मला आईच सांगेल. झालं का चांगलं? हां, छान झालं. नशीब छान झालं. ये आईला आवडलेला होता माझ्या हातचा हलवा आणि त्यानंतर आम्ही कॅब बुक करून निघालेलो होतो सिद्धिविनायक बाप्पाचे दर्शन करायला. दर्शन झाल्यानंतर माझा असा विचार होता की मम्मीला छान अशी कॉफी डेट करवावी, छान असं स्नॅक्स खायला घालावं आणि त्यानंतर मस्त असं फिरावं थोडंसं. बट आईचं असं म्हणणं होतं की यार घरी सगळे आहेत तर आपण दर्शन घेतल्यानंतर सगळेजण मस्त छान असा बर्थडे सेलिब्रेट करूया आणि त्यानंतर तुम्हाला जे हवं ते खा. तर मी विचार केला चला आईचा बर्थडे आहे, तिला जसं वाटतं तसं करूया. आणि दर्शन घेतल्यानंतर 1-2 पिक्स काढल्यानंतर मी आले होते पिकनिकचं पॉकेट घेऊन कॅबमध्ये, कारण जाताना काहीतरी खावंसं वाटत होतं आणि मम्मीने काहीच खाल्लेलं नव्हतं म्हणून टाईमपास म्हणून गप्पा मारत आम्ही घरी आलेलो होतो. आणि त्यानंतर आम्ही सगळ्या फॅमिलीने मम्मीचा बर्थडे सेलिब्रेट केला आणि विचार केला यार हॉटेलमध्ये आता खूप वेळ खाल्लो आहे, त्यामुळे आम्हाला मुंबईचं आपली खाऊ गल्ली फेमस असल्यामुळे घाटकोपरच्या खाऊ गल्लीत जाऊन आम्ही वेगवेगळे पदार्थ खाल्ले. जसे चीज, हे होतं फुल्ली चीज लोडेड सँडविच. त्यानंतर आम्ही खाल्लेलं होती पावभाजी. वेगवेगळे पदार्थ खाल्ल्यानंतर बड्डेचा एंड झाला होता मस्त अशा फालुद्यावर. सो अशा प्रकारे हा माझा छोटासा मम्मीचा बर्थडेचा ब्लॉग तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया काहीतरी वेगळ्या गोष्टी गप्पा घेऊन. बाय.